माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील आसोली फाट्यावर बोअरवेल मशीनवाहक ट्रकने कामावरून मोटरसायकलद्वारे परत येत असलेल्या दुचाकी स्वारांना जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाल्याची घटना 13 जून रोजी सकाळी 7 वाजता घडल्याने दोन्ही दुचाकी स्वारांचे पाय कापण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। माहूर तालुक्यातील कसारपेठ आश्रमशाळा परिसर येथील लिंगू शंकर आडे वय 28 वर्ष व संजय येरमे वय 23 वर्ष हे दोन युवक सकाळी त्याची दुचाकी क्रमांक MH26 BR 6309 या दुचाकीने माहूर येथे काही कामानिमित्त गेले होते। तेथून परत येत असताना सकाळी 7 वाजताच्या सुमारास माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील आसोली फाट्यानजीक वाई बाजारकडून माहूरकडे जात असलेल्या बोअरवेल मशीन वाहक ट्रकने त्यांना जोराची धडक दिली। या धडकेत दुचाकीवरील दोन्ही युवकांच्या उजव्या पायाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून मांडीच्या हाडाच्या ठिकऱ्या उडाल्या, तर एकाचा उजवा हात आणि उजव्या पायाची बोटे पण मोडलेली आहे। रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होत असल्याने डॉक्टर बिपिन बाभडे यांनी यवतमाळला रेफर करण्याआधी एकावर रुग्णवाहिकेत तर दुसऱ्या जखमीवर दवाखान्याच्या बाहेरच उपचार करून तत्परता दाखवत तात्काळ यवतमाळला हलविले। अपघाताची माहिती वाई बाजारचे रुग्णवाहिका चालक प्रशांत कोरे यांना मिळाल्याने त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ दोन्ही जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विपिन बाभडे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी प्राथमिक उपचार करून दोन्ही जखमी युवकांना पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पाठविले। माहूरच्या ग्रामीण रुग्णालयाची 108 रुग्णवाहिका अनेक दिवसापासून नादुरुस्त असल्याने सतत होत असलेल्या अपघातातील जखमींना बाहेरगावी उपचारासाठी पाठविण्यास अडचण निर्माण होत असल्याने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात 2 108 रुग्णवाहिका द्यावी अशी मागणी होत आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।